Hello students, welcome to the next lecture of the subject building planning and drawing. We are on chapter number 3. मागच्या वेळेला आपण प्लॅन एलिव्हेशन सेक्शन आणि त्याच्याबरोबर साईट प्लॅन हे बघितलं. सो साईट प्लॅन इज ऑल्सो कॉल्ड एज location plan or key plan. Now location plan or location sketch is drawn so that the site of construction can be correctly located with respect to the city survey, and the plot boundaries can be fixed by measurements with respect to some permanent and prominent landmarks around the site. Distance from three permanent objects to one or two corners of the plot, or two distances and one angular measurement, are used for the location plan. Location plan, as granted by the competent authority, is useful in solving any disputes about land. In the location plan, boundaries towards north, south, east, and west are described, and these, when fixed on the ground, define the plot on which the construction is to take place. Generally, location sketch of the gate or one corner of the plot is prepared with site plan. This is shown in the figure 3.1 which is seen last time. तर मित्रांनो, साईट प्लॅनमध्ये जो प्लॉट आपण दाखवलेला आहे त्या प्लॉटचं लोकेशन कुठं आहे हे ज्या ड्रॉइंगमध्ये आपण दाखवतो त्या ड्रॉइंगला लोकेशन प्लॅन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या प्लॉटचं लोकेशन स्केच काढायचं असेल किंवा बघायचं असेल तर आपण सिटी सर्वे नकाशा बघतो. सिटी सर्वे नंबर म्हणजे जर एखाद्या गावामध्ये जर सिटी सर्वे झाला असेल तर सिटी सर्वे नंबर तुम्हाला अवेलेबल होतो आणि सिटी सर्वेमधून आपण त्या जागेचा नकाशा मिळवू शकतो, ज्याच्यामध्ये तुमच्या प्लॉटला दिलेला नंबर आणि तुमच्या साईडला असणारे प्लॉटचं लोकेशन दिलेलं असतं. किंवा समजा आपण एखाद्या कॉलनीमध्ये गेलो असेल आणि जर कॉलनीचा लेआउट बघितला तर त्या कॉलनीच्या लेआउटमध्ये तुमच्या प्लॉटला एक ठराविक नंबर दिलेला असेल. फॉर एक्झाम्पल, गारगुटीमध्ये सरोजिनी कॉलनी किंवा JP नाईक कॉलनी आहेत ज्या रजिस्टर्ड आहेत आणि ज्या कॉम्पिटंट अथॉरिटीकडून NA करून घेतले, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर करून घेतलेले आहेत. म्हणजे ज्यावेळा आपल्याला NA ऑर्डर मिळते याचा अर्थ तुम्हाला तिथं रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधण्यासाठी ऑफिशियल परवानगी मिळू शकते. त्या लेआउटमध्ये जो प्लॅन दाखवला असतो तुमच्या प्लॉटचा, ज्या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत, दॅट प्लॅन इज कॉल्ड एज लोकेशन प्लॅन और की प्लॅन. आणि मग त्याच्यामध्ये आपण डायरेक्शन तर खाली जसं म्हटलं आहे साऊथ, वेस्ट, नॉर्थ, ईस्ट म्हणजे चतुर्सीमा थोडक्यात. तर चतुर्सीमा आपण डिफाईन करतो. फॉर एक्झाम्पल, एखादी प्रॉपर्टी आपण खरेदी करणार असू तर आपण त्याच्या चतुर्सीमा घेतो, म्हणजे कुठल्या बाजूला रस्ता आहे आणि कुठल्या बाजूला दुसरे गट नंबर किंवा दुसरे प्लॉट नंबर आहेत, जेणेकरून तुमचा प्लॉट कुठला आहे ह्याचं एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला बघता येते किंवा त्याच्यानुसार तुम्ही त्याच प्लॉटमध्ये जाऊ शकता. जर लोकेशन प्लॅन नसेल तर आपली गफलत होऊ शकते की एक्झॅक्ट आपला प्लॉट कुठला. म्हणजे नंबर ऑफ प्लॉट्स एखाद्या मोकळ्या फेकंट एरियामध्ये समजा प्लॉटिंग झालं असेल तर आपल्याला एक्झॅक्टली आपल्या प्लॉटचं लोकेशन जर पाहिजे असेल
तर आपल्याला त्याचा नंबर माहीत पाहिजे आणि त्याच्या बाउंड्रीज माहीत पाहिजे. म्हणजे बाउंड्रीला म्हणजे चतुर्सीमा माहीत पाहिजे, जेणेकरून आपला प्लॉट आयडेंटिफाय करणं सोपं पडेल. सेकंड वन इज फाउंडेशन. इज ऑलरेडी आपण मागच्या सेमिस्टरमध्ये त्याच्याबद्दल थोडंसं बघितलेलं आहे. सो फाउंडेशन प्लॅन शोज द एक्सकवेशन दॅट मस्ट बी डन ऑन द साईट फॉर लेईंग डाऊन द फाउंडेशन ऑफ द बिल्डिंग. म्हणजे जमिनीवरती जे एक्सकवेशन आपण करणार आहे बांधकामासाठी आणि ते दाखवण्यासाठीचं जे ड्रॉइंग आहे, दॅट ड्रॉइंग इज कॉल्ड एज फाउंडेशन प्लॅन. According to the foundation plan, line out is given on the site by marking lines with white lime, and according to these lines, the excavation of the foundation trenches or the foundation pits begins. Since the two types of structures, wisdom, the load bearing and the frame structure, differ in their foundation plan, for both the structures are different फ्रॉम इच अदर. आता ज्यावेळेला फाउंडेशन प्लॅन आपण मार्क करतो, तुम्हाला माहीत आहे की आपण लेआउट करतो, याचा अर्थ काय, चॉकपीटच्या मदतीनं आपल्याला जी ट्रेंच विड्थ आवश्यक आहे किंवा समजा RCC बिल्डिंग असेल तर त्या कॉलमचा पीठ म्हणजे कॉलमसाठी लागणारा जो खड्डा आहे त्याचा साईज आपल्याला माहीत असतो, त्याच्याप्रमाणे त्याचा मार्किंग करून त्याच्याप्रमाणे आपण एक्सकवेशन करतो. आणि हे एक्सकवेशन करण्यासाठी जे ड्रॉइंग आपण वापरतो, दॅट ड्रॉइंग इज कॉल्ड एज फाउंडेशन प्लॅन. Now foundation plan for load bearing and foundation plan for frame structure is differ. म्हणजे फाउंडेशन प्लॅन आपण लोड बेरिंगसाठी करत असताना आपल्याला कंटिन्युअस आपण लाईन्स मारतो किंवा वॉल कंटिन्यू असतात. वेअरॅज फ्रेम स्ट्रक्चर आपण जिथं कॉलम येणार आहे त्या ठिकाणीच फक्त त्या खड्ड्याचं डायमेन्शन्स आपण टाकून त्याचं मार्किंग करतो. Diagonal measurements are given on the foundation plans. These measurements are used to check the accuracy of the foundation plan. Diagonal measurement म्हणजे आपण ज्यावेळेला लाईनआउट करायला सुरुवात करतो त्यावेळेला तुम्हाला मी सांगितलं की आपण बिल्डिंग बांधत असताना जे सेटबॅक्स सोडलो किंवा सेटबॅक्स सोडतो आपण त्याच्यापासून आपण फाउंडेशन प्लॅन मार्क करायला सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल फ्रंटपासून आपण समजा एक 3 मीटर किंवा 3.5 मीटर अंतर सोडलं असेल तर त्या अंतराला कन्सिडर करून आपण पहिल्या भिंतीचा सेंटर पहिल्यांदा कॅल्क्युलेट करतो आणि तेवढ्या अंतरावरती आपल्या प्लॉटला पॅरलल एक लाईन दोरी बांधतो आपण. आणि मग त्याच्यानंतर साईड मार्जिन जे असेल त्या साईड मार्जिनचा ऑफसेट जो काय असेल तो ऑफसेट प्लस हाफ द थिकनेस ऑफ वॉल कन्सिडर करून म्हणजे सेंटर लाईन काढून दुसरी त्याला राईट अँगलमध्ये आपण एक दोरी बांधतो. आणि हे राईट अँगल आपण काय करतो, चेक करतो. 3, 4, 5 म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत वापरून किंवा कोनाळी आपण जी वापरतो त्या कोनाळीच्या मापानं आपण काय करतो, डायगोनल चेक करतो. पण पूर्ण लेआउट झाल्यानंतर आपण जर त्याचे कॉर्नर्स चेक केले, कॉर्नर टू कॉर्नर डिस्टन्स चेक केलं तर तुमची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग पूर्णतः राईट अँगलमध्ये किंवा सगळ्या ज्या कॉर्नर वॉल्स आहेत त्या एकमेकाला 90 डिग्रीमध्ये आहेत ह्याची खात्री तुम्हाला मिळेल आणि त्यासाठी आपण डायगोनल चेक करतो. द टिपिकल फाउंडेशन प्लॅन फॉर द लोड बेअरिंग ॲज वेल ॲज फ्रेम स्ट्रक्चर. इन केस ऑफ फ्रेम स्ट्रक्चर there are no foundation for walls and only pits are to be dug for column base. Here also diagonal measurements are essential for the purpose of accuracy. म्हणजे जरी RCC स्ट्रक्चरमध्ये भिंती नसल्या म्हणजे फाउंडेशन नसेल, आजकाल आपण काय करतो फाउंडेशनच्या व्यतिरिक्त आपण प्लिंथ बीम घेतो आणि प्लिंथ बीमवरतीच वरचं कन्स्ट्रक्शन घेतो. त्यामुळे खाली भिंतीसाठी म्हणून आपण फाउंडेशन मार्क करत नाही आणि फक्त कॉलमच्या खड्ड्यासाठी आपण मार्किंग करतो. असं असलं तरीसुद्धा त्याचे कॉर्नर्स चेक करणंसुद्धा किंवा डायगोनल चेक करणंसुद्धा आवश्यक आहे किंवा अत्यावश्यक आहे. नाउ दिस इज द फाउंडेशन प्लॅन फॉर लोड बेरिंग स्ट्रक्चर. दिस इज टिपिकल फाउंडेशन प्लॅन. या ठिकाणी तुम्हाला प्लॅन दिलेला आहे, फाउंडेशन प्लॅन, आणि डायगोनल डिस्टन्ससुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. मध्ये ज्या डार्क लाईन्स आहेत त्या डार्क लाईन्स म्हणजे आतले जे कन्स्ट्रक्शनच्या वॉल्स आहेत
त्या वॉल्स दाखवलेल्या आहेत. आणि डायगोनल डिस्टन्स 17.09. इथं जो प्लॅन आहे त्याची लेफ्ट बाजूला 4.10 वॉलचा सेंटर टू सेंटर आहे, दुसऱ्या बाजूला 3.90. आणि त्याच्याप्रमाणे ॲक्सिस एक्स अँड ॲक्सिस वाय आर दी स्टार्टिंग. म्हणजे मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा आपण लाईन आउटची सुरुवात करताना 2 लाईन दोरी बांधतो. आणि त्या लाईन दोरी म्हणजे समजा तुम्ही एक्स आणि वाय ॲक्सिस कन्सिडर केल्या आणि तिथून मग आपण ऑफसेट टाकणार. फॉर एक्झाम्पल लेफ्ट कॉर्नरपासून पहिल्यांदा 6.30 मीटरवरती, दुसरा 2.30 मीटरवरती, नंतर 4.60 मीटरवरती. आणि 4.60वरती मारल्यानंतर परत एक्स ॲक्सिसवरती 4.10ला एक दोरी बांधून ती आपण राईट अँगलमध्ये मार्क परत काय करणार आहे घेणार आहोत. त्याच्यानंतर परत दुसरी दोरी 3.90 मीटरवरती घेऊ. त्याच्यानंतर हे जे सगळे ऑफसेट आहेत ते ऑफसेट कॅल्क्युलेट करण्यासाठी पाठीमागून जर आपण आलो तर परत 3.60, 3.30 आणि 4 मीटरचं डिस्टन्स टाकून हे सगळ्या लाईन दोरी आपण जर बांधून घेतल्या आणि बांधून घेतल्यानंतर मग जेवढी ट्रेंच विड्थ आहे, जी ट्रेंच विड्थ इथं तुम्हाला क्रॉस सेक्शन म्हणजे फाउंडेशन प्लॅनमध्ये लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे तिथं डिटेल ऑफ W1, डिटेल ऑफ W म्हणजे एक्सटेरियर वॉल समजा 400 मिलीमीटरचे आहे आणि आतल्या 200 मिलीमीटरचे आहेत. तर त्याच्याप्रमाणे त्याचं एक्सकवेशनची जी ट्रेंच आहे ते एक्सकवेशनच्या ट्रेंचची विड्थ वेगळी वेगळी असणार आहे. म्हणजे बाहेरची वॉल जी आहे त्याला आपण 1150 मिलीमीटर एवढी विड्थ घेणार आहोत आणि आतली जी वॉल आहे त्याला 800 मिलीमीटर. म्हणजे तुम्ही ह्या प्लॅनमध्ये ज्यावेळेला फाउंडेशन प्लॅन करणार आहे त्याच्या ट्रेंच विड्थ जे आहे ते एक्सटेरियर वॉलला ती वॉल 400 mm थिक असल्यामुळं, मोठी असल्यामुळं त्याचा थिकनेस फाउंडेशनचा जो आहे तो मोठा असणार आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याची विड्थ असेल. आतल्या ज्या सगळ्या भिंती आहेत त्या समजा 200 मिलीमीटर असतील किंवा ज्या भिंती 200 मिलीमीटर असतील त्या भिंतीसाठीचं फाउंडेशन मात्र त्याच्याप्रमाणे तुम्हाला घ्यावं लागेल आणि ते आहे 800. म्हणजे तुम्ही फाउंडेशन प्लॅन काढण्यापूर्वी यू शुड नो द क्रॉस सेक्शन. म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये जे आपण सेक्शनल एलिव्हेशन बघितलं किंवा क्रॉस सेक्शन ए बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला भिंतीचं फाउंडेशन जे आहे ते भिंतीचं फाउंडेशन आपण बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल व्हॉट इज द डेप्थ ऑफ फाउंडेशन अँड व्हॉट इज द विड्थ ऑफ फाउंडेशन. जे ट्रेंच विड्थ किती पाहिजे हे आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्याची ग्राउंड लेवलपासूनची जी खालची रुंदी आहे, लांब उंची आहे, ती उंचीसुद्धा त्या ठिकाणी मार्क केलेली आहे. म्हणजे फाउंडेशनचं बांधकाम करत असताना खाली बेड कॉन्क्रीट आणि त्याच्यावर असणारी जी मॅशनरी आहे त्या मॅशनरीची विड्थ आणि किती स्टेपमध्ये आपण प्लेनपर्यंत येणार आहोत ह्याचे डिटेल्स आपण त्या भिंतीमध्ये घेत असतो. आता इथंच जर तुम्ही बघितला तर डिटेल ऑफ W1 म्हणजे वॉल 1 जिथं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला खालचा जो बेस आहे तो 1150 आहे आणि बांधकाम जे आहे दगडी बांधकाम ते 850 फर्स्ट स्टेपमध्ये आणि दुसऱ्या स्टेपमध्ये 550 आहे. आणि कोपिंग टाकल्यानंतर किंवा DPC ज्याला म्हणतो आपण डॅम्प्रूफ कोर्स तो प्लिंथ लेवलला टाकल्यानंतर त्याच्यावरती जी मेन वॉल आहे ज्याला आपण सुपर स्ट्रक्चर असं म्हणतो त्याची थिकनेस आहे 400 मिलीमीटर. वेअरएज इन सेकंड केस द विड्थ ऑफ एक्सकवेशन इज 800 mm. म्हणजेच त्याची बेड कॉन्क्रीटची जी विड्थ आहे ती 800 mm आहे. त्याच्यावरती 500 mmचं बांधकाम आहे, त्याच्यावरती 350, त्याच्यावरती परत DPC आणि त्याच्यावरती मग 200 मिलीमीटरचं सुपर स्ट्रक्चर आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी बघितल्यानंतरच तुम्हाला हा फाउंडेशन प्लॅनमध्ये ट्रेंच विड्थ किती ठेवायची आहे ह्याचं एक्झॅक्टली नॉलेज होईल आणि त्याचेच डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला फाउंडेशन प्लॅनचे दिलेले आहेत. इथं परत आतले डिटेल्स दिलेले आहेत, म्हणजे सेंटर लाईन मार्क करायचे आहेत. आणि मागच्या सेमिस्टरला मी सांगितलं त्याप्रमाणे फाउंडेशन प्लॅन काढता असताना फक्त सेंटर टू सेंटर डिस्टन्स देऊन चालणार नाही, तर त्या सेंटर्स बाहेर काढून त्याच्यावरती आपण ॲरो टाईप P1, P2, P3 म्हणजे पेग नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 काय असतील ते सिरियल आपण टाकतो, जेणेकरून आपणाला एक्सकवेशन झाल्यानंतर परत बेड कॉन्क्रीट टाकल्यानंतर परत वॉलचं सेंटर मार्क करायचं असतो, जेणेकरून आपल्याला बांधकाम करणं सोपं होईल. किंवा खड्डे काढल्यानंतर त्याच्यावरती बेड कॉन्क्रीट टाकल्यानंतर आपण ज्यावेळेस जाळी टाकतो म्हणजे कॉलम उभा करतो त्यावेळी परत आपण कॉलमचे सेंटर त्याच्यावरती मार्क करत असतो आणि त्यावेळी त्या पेगचा उपयोग आपल्याला करता येतो. सो स्टुडंट्स, यू शुड सी द डिटेल ऑफ द फाउंडेशन. नाउ some statements are there.
म्हणजे जे थेरॉटिकल आहेत. सो एरिया स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड फॉर ईच बिल्डिंग ड्रॉइंग ॲज इट गिव्स डिटेल्स ऑफ द टोटल प्लॉट एरिया अँड हाऊ मच ऑफ द टोटल एरिया इज युटिलाइज्ड फॉर बिल्डिंग. म्हणजे एरिया स्टेटमेंट म्हणजे जसं आपण त्या सीटमधला हा एक पार्ट आहे. जसं आपण प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शन, त्यानंतर शेड्यूल ऑफ डोर्स, विंडोज जसं दाखवतो, तसं एरिया स्टेटमेंट इज द वन ऑफ द पार्ट ऑफ द दॅट पर्टिक्युलर सीट. सो विच गिव्स यू टोटल प्लॉट एरिया, built-up area and floor area ratio, that is FAR, is also called as FSI, so floor space index किंवा फ्लोर एरिया रेशिओ. तर याच्यामध्ये फ्लोर एरिया रेशिओ इज द रेशिओ ऑफ बिल्टअप एरिया टू द प्लॉट एरिया. म्हणजे FSI किंवा FAR म्हणजे टोटल बिल्टअप एरिया. समजा बिल्डिंग एक मजली असेल तर एका मजल्याचं टोटल बिल्टअप एरिया डिवायडेड बाय प्लॉट एरिया, किंवा दोन मजले असतील तर दोन मजल्यांचा टोटल बिल्टअप डिवायडेड बाय प्लॉट एरिया, किंवा तीन मजले असतील, चार मजले असतील, जेवढे मजले असतील त्या सगळ्या मजल्यांची बिल्टअप एरियाची बेरीज डिवायडेड बाय प्लॉट एरिया गिव्ज यू FAR. सो समजा आपणाला एक FSI अलाउड आहे, ह्याचा अर्थ द टोटल बिल्टअप एरिया, टोटल परमिसिबल बिल्टअप एरिया इज इक्वल टू प्लॉट एरिया. म्हणजे समजा 1000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट असेल आणि तिथे FSI 1 असेल, ह्याचा अर्थ तुम्ही जी इमारत बांधणार आहे त्याचा टोटल बिल्टअप एरिया हा 1000 असला पाहिजे. आणि तो एरिया तुम्हाला 1+2 म्हणजे ग्राउंड +2 म्हणजे कंझ्युम करत असतो. युजली जिथं नगरपालिका किंवा महानगरपालिका आहे तिथं प्लॉटच्या साधारणपणे 0.30-35% एरिया आपण कवर करत असतो, जेणेकरून 3 फ्लोअर्समध्ये आपणाला तो FSI, एक FSI असेल तर तो कंझ्युम करता येतो. अँड डिफरन्स FAR इज परमिटेड ॲट डिफरंट प्लेसेस बाय द कॉम्पिटंट अथॉरिटीज. आता FAR हा प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोल्हापूरमध्येच तुम्ही जर बघितला तर राजारामपुरीमध्ये वेगळा असेल, शाहूपुरीमध्ये वेगळा असेल, लक्ष्मीपुरीमध्ये वेगळा असेल, आणि जो कोल्हापूरचा एक्सटेन्शन पार्ट आहे जिथं मोठ्या हाऊसिंग सोसायटी आहेत, जो कोल्हापूर मेन शहरापासून बाजूला आहे, त्या ठिकाणी असणारा FSI सुद्धा वेगळा असतो. बाजूला शहराबाहेरचे जो एरिया आहे त्या ठिकाणी नॉर्मली तो 1 असतो, आणि गावामध्ये जिथं डेन्स पॉप्युलेशन आहे, जी ओरिजिनल कोल्हापूर सिटी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 2 किंवा 2.5पर्यंत FSI सुद्धा मिळू शकतो किंवा असू शकतो. Now other addition details can be shown in the area statement such as carpet area, plinth area, converted balcony or terrace area etc. म्हणजे आणखी काही डिटेल्स सुद्धा आपल्याला त्या एरिया स्टेटमेंटमध्ये देणं आवश्यक आहे, की ज्या ठिकाणी कार्पेट एरिया, प्लिंथ एरिया, देन कवर्ड बाल्कनी और टेरेस. आता कार्पेट एरिया, सो कार्पेट एरिया म्हणजे आपण काय म्हणतो युजेबल एरिया, ज्या ठिकाणी आपण कार्पेट टाकू शकतो अशी जी एरिया आहे दॅट इज कॉल्ड ॲज कार्पेट एरिया. देन प्लिंथ एरिया मीन्स कार्पेट एरिया प्लस वॉल थिकनेस, म्हणजे याच्यामध्ये वॉल थिकनेस आपण ॲड केली की आपल्याला प्लिंथ एरिया मिळतो. त्याच्यानंतर कवर्ड बाल्कनी, म्हणजे बाल्कनी आपण काढतो पण बाल्कनी समजा क्लोज असेल तर ती किती आहे आणि त्याचा काही पर्सेंटेज किंवा काही भाग हा आपण बिल्टअपमध्ये किंवा सुपर बिल्टअपमध्ये घेत असतो. तर खाली टिपिकल दिस इज फॉर कॅल्क्युलेटिंग द बिल्टअप एरिया, द टोटल प्लॉट एरिया अँड FAR, द site plan is used. From the plot boundaries, the plot area is calculated, and from the outline of the building, built up area can be calculated by dividing the outline of the building in convenient geometric shapes and then calculating the total area. म्हणजे थोडक्यात आपणाला त्या प्लॅनवरून ज्यावेळेला आपल्याला एरिया कॅल्क्युलेशन करायचं आहे त्यावेळी तुम्हाला साईट प्लॅनच्या मदतीनं एरिया कॅल्क्युलेशन करता येईल. त्या साईट प्लॅनमध्ये आपणाला पहिल्यांदा प्लॉट एरिया माहीत आहे, म्हणजे प्लॉटची लांबी आणि रुंदी तुम्हाला माहीत असते, आणि त्या लांबी आणि रुंदीवरून काय करता येईल तुम्हाला, त्या लांबी रुंदीवरून तुम्हाला प्लॉटचा एरिया कॅल्क्युलेट करता येतो. त्याच्यानंतर
आतल्या बाजूला आपण बिल्टअप एरिया दाखवलेला आहे आणि त्या बिल्टअप एरिया म्हणजे लांबी आणि रुंदी त्या ठिकाणी तुम्हाला मिळते. आता हा प्लॅन बघा. या प्लॅनचा हा जो पार्ट आहे हा लाईन प्लॅन आहे. इथं वरांडा आहे 4000 बाय 2000 आणि इकडच्या बाजूला राईट साईडच्या वरच्या कॉर्नरला मोकळा पार्ट आहे. तर त्याच्याप्रमाणे ज्यावेळेला आपण स्केच तयार करतो आणि मग त्याच्यामध्ये सगळे डायमेन्शन्स टाकलेले आहेत. आता बिल्टअप एरियामध्ये व्हरांडा येत नाही म्हणून हा जो पार्ट आहे 3.4 इंटू 2.1 इज डिडक्टेड. म्हणजे पहिल्यांदा मी टोटल 8.5 इंटू 1.3 हा ग्रॉस बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करणार आणि त्याच्यामधून मग 4.5 इंटू 1 आणि 2.1 इंटू 3.4 ह्या एरिया जर मी मायनस केल्या तर मला आपल्याला टोटल बिल्टअप एरिया काढता येईल. आता त्याच्याच प्रमाणे ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सिरियल नंबर 1 प्लॉट एरिया इज इक्वल टू 262.5 स्क्वेअर मीटर, बिल्टअप एरिया इज इक्वल टू 84.31, कार्पेट एरिया 67.31 and FAR is equal to 0.32. So 0.32 means what? 84.31 divided by 262.5. आता ते वरचा जो फिगर आहे दॅट इज कॉल्ड ॲज ब्लॉक प्लॅन किंवा ब्लॉक डायग्रॅम असं आपण त्याला म्हणतो. सो प्लॉट एरिया इज इक्वल टू 15 इंटू 70.5 इज इक्वल टू 262.5 स्क्वेअर मीटर. बिल्टअप एरिया 8.5 गुणिले 11.3 वजा 2.1 इंटू 3.4 वजा 1 इंटू 4.6. म्हणजे हे दोन ऑफसेट आहेत. एक वरांडा आहे आणि दुसऱ्या बाजूला जो आहे तो पार्ट तिथं बांधकामच नाही आहे असा पार्ट त्या ठिकाणी वजा केला. नाव कार्पेट एरिया इज इक्वल टू बिल्टअप एरिया मायनस एरिया ऑफ WC बाथ अँड किचन इज इक्वल टू 84.31 मायनस 17 इज इक्वल टू 67.31. आता इथं के जे लिहिलं आहे तो किचन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आपण कार्पेट टाकू शकत नाही. म्हणजे WC बाथरूम पॅसेज दीज एरियाज आर डिडक्टेड फ्रॉम कार्पेट एरिया. म्हणजे कार्पेट एरियामधनं आपल्याला WCनी बाथरूम आणि किचन प्लॅटफॉर्मचा जो पार्ट आहे तो पार्ट वजा करावा लागतो आणि तो वजा करून त्याचा एरिया जो येतो तो 67.31. नाव शेड्यूल ऑफ डोर्स अँड विंडोज. तर शेड्यूल ऑफ डोर्स विंडोज म्हणजे काय बघा. डोर्स आर प्रोव्हाइडेड इन बिल्डिंग फॉर ॲक्सेस, प्रायव्हसी अँड सेफ्टी ऑफ डिफरंट रूम्स. Windows are provided for ventilation and lighting in different rooms. Generally, doors in a room should not be more than 2 and windows in each room should not provide as per the rules 110 to 128 of area of floor as per the climate where building is constructed. म्हणजे एखाद्या रूमचं प्रॉपर युटिलायझेशन होण्यासाठी नंबर ऑफ डोर्स आर रिस्ट्रिक्टेड टू 2. म्हणजे एका रूमला मॅक्सिमम 2 दरवाजे अपेक्षित आहेत आणि तुमच्या बिल्डिंगचं लोकेशन, तुमच्या इथलं क्लायमेट कंडिशन याचा विचार करून त्या रूमचा जो फ्लोअर एरिया आहे त्याच्या 1 पासून 1/20 पर्यंत हे एरिया हा खिडकीचा असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर द टाइप्स ऑफ डोर्स विच आर प्रोव्हाइडेड इन व्हेरियस टाइप्स ऑफ बिल्डिंग ॲट डिफरंट लोकेशन लाईक एंट्रन्स, इंटरनली, शॉप्स एक्सेट्रा आर गिवन बोल. हे साधारण ॲव्हरेज, दिस इज नॉट कंपल्सरी किंवा हा रूल नाही आहे, पण युजली आपण टाईप ऑफ डोअर आणि तो कुठं वापरतो ते बघूया. सो बॅटन्ड, legged and braced, single or double shutter for low cost housing, framed and paneled single or double shutter for external and internal doors in residential building, then flush doors, single shutters for external doors, partially glazed and partially paneled timber and glass single shutter for WC and bath and storerooms, then fully glazed doors, single or double shutter office buildings, rolling shutters for garage, shops for large openings, collapsible doors, jewelry shop and balconies and at entrance in homes for safety, sliding doors, timber, iron or aluminum, shops, offices and public buildings, and revolving doors, restaurants, hotels, airports, departmental stores, etc. आता वरती हे जे प्रकार दिले आहेत ते लो कॉस्ट हाऊसिंग म्हणजे अगदी कमी
कॉस्टमध्ये आपण लो कॉस्ट हाऊसिंग बिल्डिंग मानतो, त्यावेळेला बॅटन लेगणी म्हणजे फळ्या मारतो आपण आणि त्या फळेवरतीच ब्रेसिंग मारतो क्रॉसमध्ये. दॅट इज कॉल्ड एज, पहिला जो प्रकार तुम्हाला सांगितलेला आहे तो बॅटन आणि लेज्ड. आणि मग खालचे जे प्रकार आहेत ते वेल नोन आहेत, तुम्हाला ते माहिती आहेत. आणि एखाद्या बिल्डिंगच्या प्रकारानुसार वेदर इट इज पब्लिक और रेसिडेन्शियल बिल्डिंग आणि मग आपली इकॉनॉमिकल कंडिशन ह्याचा सगळा विचार करून आपण टाईप ऑफ डोअर, कुठल्या पद्धतीचा डोअर्स कुठं बसवायचा ह्याचा डिसिजन घेत असतो. देन टाईप्स ऑफ विंडो. सो फॅन लाईट्स, टाईप्स ऑफ विंडोमध्ये ग्लेज्ड विंडो, कॅसमेट विंडोज, बे विंडोज, लोड विंडो, डॉर्मर. तर फॅन लाईट म्हणजे तुमच्या चौकटीच्या वरच्या बाजूला किंवा खिडकीच्या वरच्या बाजूला एक ॲडिशनल ओपनिंग आपण जे ठेवतो, दॅट इज कॉल्ड एज फॅन लाईट अबाव डोअर्स और अबाव विंडो. ग्लेज्ड विंडो रेसिडेन्शियल पब्लिक विंडोमध्ये आपण ग्लेज. केसमेंट इन एज्युकेशनल बिल्डिंग, केसमेंट म्हणजे उघडणाऱ्या खिडक्या. आपण ॲक्च्युली लाकडी जर दरवाजे असतील तर रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये सुद्धा या पद्धतीच्या खिडक्या वापरतो, जिथं 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 शटर्स आहेत, ओपनेबल शटर्स आहेत, अशा प्रकारची जी खिडकी असते दॅट इज कॉल्ड एज केसमेंट. देन बे विंडोज म्हणजे एखादी विंडो डिझाईन करून कॉर्नर किंवा 3 बाजू त्याच्या बाहेर काढून जी विंडो आपण तयार करतो, दॅट इज इन रेसिडेन्शियल बंगलो बिल्डिंग फॉर डेकोरेशन पर्पजसाठी आपण तशा पद्धतीचं डिझाईन करतो. लोड विंडो इन WC इन बाथ वेअर प्रायव्हसी इज रिक्वायर्ड ॲज वेल ॲज व्हेंटिलेशन अँड लाईट इज रिक्वायर्ड. म्हणजे तिरक्या काचा बसून किंवा तिरक्या लाकडी फळ्या बसून जे आपण लोअर्स ठेवतो दॅट इज कॉल्ड एज लोअर विंडो. देन डॉर्मर विंडो इन पिच्ड रूफ. तुम्ही एखाद्या पब्लिक बिल्डिंगमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पिच्ड रूफ करतो त्या पिच्ड रूफमध्ये वरच्या बाजूला जी खिडकी बसवलेली असते त्या खिडकीला आपण डॉर्मर विंडो असं आपण म्हणतो. नो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ शेड्यूल ऑफ ओपनिंग. म्हणजे मुळात आपणाला शेड्यूल ऑफ ओपनिंगचा उपयोग काय किंवा हे लिहायचं कशासाठी किंवा आपल्या सीटमध्ये यांचा अंतर्भाव कशासाठी करायचा किंवा हे वापरायचं कशासाठी. सो इट गिव्स द टोटल ओपनिंग रिक्वायरमेंट इन ओव्हरऑल बिल्डिंग. म्हणजे ह्याच्यानुसार आपल्या बिल्डिंगमध्ये किती ओपनिंग आहे हे आपल्याला लक्षात येतं किंवा हे आपल्याला कळतं. म्हणजे आपण जे ओपनिंग ठेवले आहेत ते नॉर्म्सप्रमाणे ठेवलेले आहेत किंवा नाहीत हे जर आपल्याला कळायचं असेल तर आपल्याला शेड्यूल ऑफ डोअर्स विंडोज आपण बघितलं तर त्याच्यानुसार आपण त्या बिल्डिंगमध्ये सफिशियंट प्रमाणात लाईट व्हेंटिलेशनसाठी आणि सर्क्युलेशनसाठी नंबर ऑफ डोअर्स अँड नंबर ऑफ विंडोज प्रॉपर ठेवलेत किंवा नाही ह्याचं आपल्याला लक्षात येतं. देन मटेरियल ऑफ डोअर्स अँड विंडोज कॅन बी ऑर्डर्ड इन ॲडव्हान्स बिफोर नेसेसरी टेज. म्हणजे आपल्याला ज्या खिडक्या तयार करायच्या त्या दरवाजे करायचे आहेत ते कन्स्ट्रक्शन करताना शेड्यूल ऑफ डोअर्स विंडोजमध्ये जर आपल्याकडे तयार असेल तर त्यामध्ये स्पेसिफिकेशनमध्ये आपण लिहितो वेदर इट इज ऑफ टिंबर. आणि मग टिंबर असेल तर कुठलं सागवान आहे का नॉन टीक आहे, जंगली लाकूड आहे, म्हणजे त्याचं स्पेसिफिकेशनमध्ये आपण त्याचा उल्लेख केलेला असतो. ॲल्युमिनियम स्लायडिंग असेल, ग्रिल असेल तर ह्याच्याप्रमाणे आपणाला ॲडव्हान्समध्ये त्या गोष्टीचं कलेक्शन किंवा त्याच्याप्रमाणे ऑर्डर देणं सोपं पडतं. ओपनिंग प्रोव्हायडेड कॅन बी क्रॉस चेकड विथ द शेड्यूल. म्हणजे जे ओपनिंग आपण आपल्या बिल्डिंगमध्ये ठेवायला आलो आहे तेच तुमच्या शेड्यूल ऑफ डोअर्स विंडोजमध्ये आहेत किंवा नाहीत. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरनं त्याच पद्धतीनं त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे किंवा नाही हे बघण्यासाठी सुद्धा आपल्याला शेड्यूल ऑफ डोअर्स आणि विंडोजचा बेनिफिट मिळतो. वेस्टेज अँड एरर्स आर मिनिमाइज्ड विथ द हेल्प ऑफ शेड्यूल. म्हणजे एखाद्या ठिकाणी खिडकी किती उंचीवरती बसवायची आहे, किती साईजची बसवायची आहेत, त्याला शटर्स किती आहेत, वेदर इट इज स्लायडिंग और ओपनिंग, हे सगळे डिटेल्स आपण त्या शेड्यूलमध्ये देत असल्यामुळं त्याचा उपयोग आपणाला बांधकामामधल्या ज्या एरर आहेत त्या एरर मिनिमाइज करायला होतात. सो हिअर इज द टिपिकल शेड्यूल ऑफ डोअर्स आणि विंडोज. त्याचे कॉलम तुम्हाला माहीत आहे, सिरियल नंबर, ॲटम, सिम्बॉल, देन नंबर्स, साईज, डिस्क्रिप्शन आणि रिमार्क. आता ह्या रिमार्क्समध्ये आपण काही वेळेला वेदर इट इज एक्सटर्नल, इंटरनल किंवा सील लेवलसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर विंडो असतील तर ते विंडो बॉटमहून म्हणजे फरशीच्या लेवलपासून किती उंचीवरती बसवायचे आहे ह्याचंसुद्धा रिमार्कमध्ये काही वेळेला आपण डिटेल्स दिलेले असतात. सो हिअर द डोअर D नंबर 1 साईज 1000 × 2000, फ्लश डोअर
विथ टिकवूड फ्रेम सिंगल. म्हणजे या दरवाजाच्या स्पेसिफिकेशनवरून लक्षात येईल की ही जी चौकट सागवानी आहे आणि दरवाजा फ्लश डोअर आहे आणि इट इज एक्सटर्नल डोअर किंवा एंट्रन्स डोअर होईल. देन D1 नंबर 2, the size of door is with frame is 900 into 2000. Fully paneled door in teakwood frame, single shutter type internal doors. Then D1 800 by 2000. These are two numbers, partially paneled and partially glazed door, single shutter type for WC and bath. Window W1, W1, W2 and V. Then fully glazed window with ventilator at top, fully glazed window, at top म्हणजे ऑटोमॅटिकली वरच्या बाजूला व्हेंटिलेटर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला असेल. आणि जो खालचा जो आहे दॅट इज लोअर्ड विंडो आणि जो W2 आहे 500 by 800 इट्स लोअर्ड विंडो अँड V इज पिवोटेड ॲट सेंटर हॉरिझॉन्टली ॲट हॉल अँड किचन. म्हणजे आपण व्हेंटिलेशनसाठी एक छोटासा झरोका जे म्हणतो आपण, जो पिवोटेड म्हणजे त्याची जी ग्लास असेल ती ग्लासची फ्रेम जी आहे ती मध्ये फिक्स केली असणार आणि त्याच्यापासून आपण ती उघडते किंवा झाकता येऊ शकते. खालच्या बाजूला जी माहिती दिली आहे ती जनरल आहे. म्हणजे त्या वरच्या टाईप ऑफ डोअर्स आणि विंडोसाठी लागणारं जे मटेरियल आहे ते मटेरियल किती आहे, हिंजेस कुठले लागणार आहेत, टॉवर बोल्ट आणि बॅरल बोल्ट किती लागणार आहेत, हँडल किती लागणार, सेफ्टी चेन अँड नाईट थॅच किती असणार आहेत, ह्याचे डिटेल्स दिले आहेत. दे आर नॉट इम्पॉर्टंट फॉर अस. आता महत्त्वाचं आहे ते इम्पॉर्टन्स ऑफ एरिया स्टेटमेंट. नाव डिझायनिंग ऑफ बिल्डिंग डिपेंड्स अपॉन द एरिया स्टेटमेंट. Taxes are based on the area calculation. Billing of contractor can be based on this statement. Future expansion in the plot are decided according to the statement. Area statement plays an important role for sanctioning the authorities. जे जो एरिया स्टेटमेंट आपण केलेलं आहे ते एरिया स्टेटमेंटचे बेनिफिट्स काय आहेत. सो डिझायनिंग ऑफ बिल्डिंग डिपेंड्स अपॉन द एरिया. टॅक्सेस आर बेस्ड म्हणजे तुम्हाला जो त्याच्यावरती जो टॅक्स बसणार आहे म्हणजे आपण ज्याला फाळा म्हणतो तो फाळा तुमच्या टोटल बांधकामावरती अवलंबून असेल. बिलिंग ऑफ कॉन्ट्रॅक्टर कॅन बी बेस्ड ऑन दिस एरियाज. म्हणजे आपण बांधकाम देत असताना करत असताना आपण किती रेट नसतं, फॉर एक्झाम्पल बिल्टेप दिलं असेल तर आपल्या भागामध्ये आता आपण म्हणतो की कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज 1500 पर स्क्वेअर फीट. म्हणजे 1 स्क्वेअर फीट बिल्टेप असेल तर त्याला 1500 रुपये खर्च येतो. आणि तुम्हाला बिल्टअप एरिया आणि तिथली रफ त्या भागातली जर रेट माहीत असेल कन्स्ट्रक्शनचा तर त्याच्यावरून तुम्हाला त्या बिल्डिंगची कॉस्ट आणि कुठल्या वेळेला कुठल्या स्टेजला किती पैसे द्यायला पाहिजेत किंवा टोटल इस्टिमेट किती असणार आहे ह्याचा अंदाज येतो. देन फ्युचर एक्सपान्शन इन द प्लॉट डिसाइडेड अकॉर्डिंग टू द एरिया स्टेटमेंट. म्हणजेच जो FSI आहे, FAR आहे, जो आपल्याला मंजूर किती आहे आणि आपलं एक्झिस्टिंग स्ट्रक्चर किती स्क्वेअर मीटर बांधलेलं आपण आणि किती बांधू शकतो ह्या त्या एरिया स्टेटमेंटमध्ये दिलं असेल. अँड एरिया स्टेटमेंट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल फॉर सँक्शनिंग अथॉरिटीज. म्हणजे जी सँक्शन अथॉरिटी असेल, कॉम्पिटंट अथॉरिटी असेल ती तुम्ही नियमाप्रमाणे FAR किंवा FSI मेंटेन केलेलं आहे किंवा नाही हे तुमच्या एरिया स्टेटमेंटवरून कळणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्या बिल्डिंगचं सँक्शन द्यायचं किंवा नाही ही ती कॉम्पिटंट अथॉरिटी ठरवू शकते. आता अदर डिटेलमध्ये वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इज कन्स्ट्रक्शन नोट्स अँड इट्स सिग्निफिकन्स. आता कन्स्ट्रक्शन नोट्स ज्या लिहायच्या आहेत त्या शीटच्या उजव्या बाजूला वरूनपर्यंत खाली जी नेमप्लेट आहे तिथं त्या पार्टमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय लिहायचं आहे त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे तरी मी या ठिकाणी सांगाल तुम्हाला ते. सो अदर डिटेल्स अबाउट द कन्स्ट्रक्शन्स आर रिटन डाऊन ऑन द ड्रॉइंग इन द फॉर्म ऑफ कन्स्ट्रक्शन नोट्स. कन्स्ट्रक्शन नोट्स जनरली गिव्ह डिटेल्स अबाउट फाउंडेशन. डिटेल अबाउट फाउंडेशन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायला लागेल व्हॉट इज द विड्थ ऑफ फाउंडेशन किंवा हाईट ऑफ डेप्थ ऑफ फाउंडेशन किंवा बेड कॉन्क्रीट किती थिकनेसचं आहे. डिटेल ऑफ प्लेन फिलिंग म्हणजे प्लेन फिलिंगमध्ये तुम्ही रबर सोलिंग किती घेतलेलं आहे, मुरूम फिलिंग किती घेतलेलं आहे, बेड कॉन्क्रीट किती आहे, टाईलची थिकनेस काय आहे ह्याचे डिटेल्स त्याच्यामध्ये येतील. देन डिटेल्स अबाउट व्हेरियस फिनिशिंग टाईल्स युज्ड अँड क्लॅडिंग. म्हणजे डॅडो असेल तर किती उंचीपर्यंत कुठल्या प्रकारचं आपण बसवलेलं आहे, फरशी कुठल्या टाईपची आहे, त्याची जाडी किती आहे. डिटेल्स ऑफ वॉटरप्रूफिंग. स्टेअरकेस डिटेल्स म्हणजे त्याच्यामध्ये रायझर किती आहे, ट्रेड किती आहे, लँडिंग किती आहे. त्याच्यानंतर एनी अदर फॅक्टर्स पर्टिक्युलर फॉर दॅट बिल्डिंग. ऑल डायमेन्शन्स आर इन मीटर. स्ट्रिक्टली फॉलो द रिटर्न डायमेन्शन्स क्लिअरली फ्रॉम द
architect's office if any doubt. All external walls in 300 mm and internal partition walls 200 mm thick. BB masonry in same 1:6. Refer a separate foundation detail from RCC drawing. For doors and windows specification and size, refer a schedule of opening. RCC detail as per structure construction drawing. फिनिशिंग वर्क अँड फ्लोअर डिटेल्स ॲज पर ड्रॉइंग गिवन. म्हणजे थोडक्यात आपणाला त्या बिल्डिंगमध्ये जेवढे काही डिटेल्स किंवा दाखवता येतील ते सगळे आपणाला त्या कन्स्ट्रक्शन नोट्समध्ये येतील, ज्याच्या मदतीनं आपणाला त्या टोटल इमारतीचं किंवा टोटल बिल्डिंगचं स्पेसिफिकेशन आपण त्याच्यामध्ये लिहित असतो. Then study of openings required for plumbing work and other services in coordination with RCC drawing. This includes additional information about structures which cannot be shown in the drawing. These are useful for better understanding of drawing, to give idea about any specific work or special work, to know materials, finishing, thickness, proportions, etc., to avoid any confusion, to provide information about finishing works, especially like flooring, coloring, painting, or ornamental works, etc., which is difficult to show in the drawing. म्हणजे ज्या गोष्टी ड्रॉइंगमध्ये आपण दाखवू शकत नाही, इझिली आपल्याला ते दाखवता येत नाहीत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्स्ट्रक्शन नोट्समध्ये लिहिणं अपेक्षित आहे. अँड लास्ट बट इम्पॉर्टंट थिंग, इफ पर्पज ऑफ नॉर्थ लाईन, इफ हेल्प्स इन प्लेसिंग वेरियस युनिट्स ऑफ बिल्डिंग ॲज पर प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग. इट ऑल्सो युजफुल on orientation of building, to keep uniformity in drawing with common reference direction, to avoid discrepancy in understanding of drawing. म्हणजे नॉर्थ डायरेक्शन जे आपण त्या बिल्डिंग ड्रॉइंगच्या शीटमध्ये दाखवतो, जेणेकरून त्याच्यावरून आपण आपलं प्लॅनिंग प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग प्रमाणे केलेलं आहे किंवा नाही, त्याचं ओरिएंटेशन प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग प्रमाणे आहे किंवा नाही, आणि जे आपले डिस्क्रिपन्सी असतील अंडरस्टँडिंग ड्रॉइंग, म्हणजे आपल्या बिल्डिंगमध्ये कुठली बाजू कुठल्या बाजूला आहे, कुठली दिशा आहे हे कळायचं असेल तर नॉर्थ डायरेक्शन वापरायला बाकीच्या लाईन्सच्या मिळू शकतात. नाव मेजर ड्रॉइंग अँड इट्स सिग्निफिकन्स. सो व्हॉट इज मेजर ड्रॉइंग? मेजर ड्रॉइंग म्हणजे हा पार्ट आता तुम्हाला नाही आहे, आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊया या ठिकाणी. इट हेल्प्स इन प्लेसिंग वेरियस युनिट्स ऑफ बिल्डिंग ॲज पर प्रिन्सिपल्स ऑफ Measure drawing means drawing plan, elevation and section of an already existing building or house. This type of drawing is prepared rarely in actual practice. हे ॲक्च्युली आपल्याला मागच्या सिलेबसमध्ये होता, जेणेकरून एखादी एक्झिस्टिंग बिल्डिंगची आपण सगळी मापं घ्यायची आहेत आणि त्या मापाप्रमाणे परत ड्रॉइंग तयार करायचं आहे. बट दिस टाईप ड्रॉइंग इट इज ड्रॉन बाय टेकिंग ॲक्च्युअल मेजरमेंट्स फ्रॉम ॲन ऑलरेडी बिल्ट अप हाऊस सो ॲज टू मेक द स्टुडंट कन्वर्संट with drawing techniques and give them first hand experience in drawing. म्हणजे तुम्हाला स्वतःला ड्रॉइंग काढायची जी सुरुवात आहे ती सुरुवातीचं नॉलेज परफेक्ट येण्यासाठी तुम्ही ती इमारत बघितलेली असतात, त्याच्याप्रमाणे मापं घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येते की कुठं कुठं काय काय आहे आणि त्याच्याप्रमाणे ड्रॉइंग काढणं सोपं पडेल. त्यासाठी ही प्रॅक्टिस सीट हा मागच्या सिलेबसमधला पार्ट होता, पण आता तो नाही आहे. इन ॲडिशन टू दिस मेजर ड्रॉइंग मे सर्व फॉलोइंग पर्पज: बिलिंग ऑफ कॉन्ट्रॅक्टर, डिस्प्यूट अबाउट area, etc. Then renovations, modification or alteration in existing building, valuation of building, dispute about taxation. म्हणजे मेजर ड्रॉइंगचा जो उपयोग आहे त्याच्याबद्दल हे लिहिलेलं गेलेलं आहे. अँड अदर सिच्युएशन्स वेअर देर इज ए डिस्क्रिपन्सी इन द स्ट्रक्चरल सँक्शन ड्रॉइंग अँड द ॲक्च्युअल स्ट्रक्चर बट built up at the site. Data drawing: in this type of drawing is drawn from the data given. म्हणजे जे मेजरमेंट शीट आहे मेजर ड्रॉइंग आहे ते मेजर ड्रॉइंगचा उपयोग आपल्याला रिनोव्हेशनसाठी, म्हणजे आपल्या एक्झिस्टिंग बिल्डिंगमध्ये समजा काही मॉडिफिकेशन करायचं असतील तर ते मॉडिफिकेशन करण्यासाठी आपल्याला उपयोगाला येऊ शकतात. बिल्डिंगचं व्हॅल्युएशन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वापर करता येतो. आणि समजा टॅक्सेशनबद्दल काही डिस्प्यूट्स असतील, तर एरियाबद्दल काही शंका असतील तर त्याची क्लॅरिटी करण्यासाठी सुद्धा आपल्याला मेजर ड्रॉइंगचा वापर करता येतो. Then next one is submission drawing. For purpose of obtaining sanction from the competent authority, a set of drawing is made. This set is called as submission drawing. The submission drawings should contain, म्हणजे फॉर द पर्पज ऑफ ऑब्टेनिंग सँक्शन फ्रॉम कॉम्पिटंट अथॉरिटी, म्हणजे बांधकामाचा परवाना घेण्यासाठी कॉम्पिटंट अथॉरिटीकडे
ज्यावेळेला आपण ॲप्लिकेशन करतो ती जी शीट आपण काढतो किंवा सबमिट करतो दॅट शीट इज कॉल्ड एज सबमिशन ड्रॉइंग. It includes site plan along with block plan showing plinth outline and area statement, ground floor plan, first floor plans of higher floors, basement floor plan, terrace plan, and car park, etc. The scale should be 1:100, that is 1 centimeter is equal to 1 meter. Then elevation of same scale, section passing through staircase, WC, bath, etc., giving details up to the foundation, schedule of doors, windows, and grill work, schedule giving notes for type of construction, foundation work, RCC work, etc. म्हणजे हे जे काढायचं आहे हे आपल्या रेग्युलर शीटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शन, साईट प्लॅन, एरिया स्टेटमेंट अँड शेड्यूल ऑफ डोर्स अँड विंडोज आणि कन्स्ट्रक्शन नोट्स. Along with the plan, the following document must be submitted: notice to execute the proposed work in the structured standard form, undertaking from the architect in the standard form, extract from property register stating the details regarding the owner of plan from the city survey office showing boundaries of plot and adjoining survey members, certificate regarding area of plot given by a corporation or town planning department. If the plans comply with the requirement of the rules and bylaws of the sanctioning authority and the code of town planning scheme, they may be sanctioned in due course. Otherwise, they may have to be resubmitted as per the instruction of the authorities after complying with the same. म्हणजे या ठिकाणी तुमच्या ड्रॉईंगसोबत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे सिटी सर्वेचा तुमचा उतारा, आर्किटेक्चरची सिग्नेचर, त्याच्यानंतर तुमचा प्लॉट ज्या लेआउटमध्ये आहे तो पूर्ण लेआउट किंवा त्या कॉलनीचं, थोडक्यात आपणाला गारगोटीमध्ये ह्या फार गोष्टी नाही आहेत पण कॉर्पोरेशन लेवलला ह्या सगळ्या गोष्टी अत्यावश्यक आहेत. देन पर्पज ऑफ सबमिशन ड्रॉइंग, कशासाठी आपण सबमिशन ड्रॉइंग तयार करतो? टू गेट सँक्शन फ्रॉम कॉम्पिटंट अथॉरिटी बिफोर स्टार्ट ऑफ वर्क, टू चेक वेदर द प्रपोज्ड कन्स्ट्रक्शन इज ॲज पर बायलॉज ऑर नॉट, टू डिसाइड द टॅक्सेशन ऑफ बिल्डिंग बाय म्युनिसिपल अथॉरिटी. विदाउट सँक्शन ऑफ सबमिशन ड्रॉइंग एनी कन्स्ट्रक्शन बी कन्स्ट्रक्टेड इज इलिगल, टू रेग्युलाइज द कन्स्ट्रक्शन ॲज पर द बायलॉज. सो मित्रांनो, हे सबमिशन जे ड्रॉइंग आहे ते त्याचा उपयोग कशासाठी आहे? टू गेट सँक्शन फ्रॉम कॉम्पिटंट अथॉरिटी. आपलं बांधकाम आहे ते बिल्डिंग बायलॉजप्रमाणे आहे किंवा नाही हे त्याच्यावरून आपण कळतं. टू डिसाइड द टॅक्सेशन ऑफ बिल्डिंग, म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा टॅक्स ठरवण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. आणि आपण जर सबमिशन ड्रॉइंग सबमिट न करता कॉर्पोरेशनची जर परमिशन न घेता आपण बांधकाम केलं असेल, सो दॅट शुड बी इलिगल. अँड लास्ट इज वर्किंग ड्रॉइंग. जे सबमिशन ड्रॉइंग जे आहे त्या सबमिशन ड्रॉइंगमध्ये काही ॲडिशन्स केल्यानंतर आपल्याला वर्किंग ड्रॉइंग म्हणजे थोडक्यात आपल्याला काम करत असताना बिल्डिंगचं ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन करत असताना जे ड्रॉइंग अपेक्षित आहेत त्याचा जो सेट आहे दॅट सेट इज कॉल्ड ॲज वर्किंग ड्रॉइंग सेट. These drawings are given more details and contain all the instructions and data for actual execution of the work on site. The following should be included in the working drawing: location sketch, foundation plan, detailed plan floor by floor, detailed sections, structural drawing showing reinforcement details, all type of columns, all type of beams, all slabs, panels, chajjas, balconies and other cantilevered structure, bar bedding schedule. In addition to those, working drawings will give detail of different material to be used, type of doors and windows, sanitary fittings, number of each required, drainage and water supply plan for electric fixing layout. In short, equipped with a set of working drawings, the site engineer should be able to execute the entire construction from layout to finishing without the slightest difficulty. थोडक्यामध्ये वर्किंग ड्रॉइंग म्हणजे आपणाला बिल्डिंग बांधत असताना जेवढे काही गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या ड्रॉइंगमधनं अपेक्षित आहेत. फॉर एक्झाम्पल वर्किंग ड्रॉइंगमधला हा जो वरचा पार्ट आहे, लोकेशन स्केच, फाउंडेशन प्लॅन, डिटेल प्लॅन फॉर फ्लोअर, डिटेल सेक्शन हे आपल्या सबमिशन ड्रॉइंगमध्ये सुद्धा येतील. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल ड्रॉइंग
showing reinforcement details for all types of columns, all types of beams, all types of slab छज्जा म्हणजे थोडक्यात RCC कन्सल्टकडून जे आपण ड्रॉइंग प्रिपेअर करून घेतो ते सगळे ड्रॉइंग तिथं असणं अपेक्षित आहे. आणि ह्याच्यानंतर त्याच्यामध्ये लागणारे टाईप्स ऑफ डोर्स, विंडोज किंवा तुमचं सॅनिटरी फिटिंग असेल, इलेक्ट्रिक फिटिंग असेल किंवा फर्निचर अरेंजमेंट असेल, तर त्या दृष्टिकोनातून सांगायला लागणारे जे ड्रॉइंग्ज आहेत त्या ड्रॉइंगचा टोटल सेट असेल तर त्या कामाचा जो सुपरवायझर असेल, साईट इंजिनियर असेल, त्याला त्याच्याप्रमाणे काम करून घेणं सोपं पडेल. Now purpose of submission drawing: to carry out actual construction work, to get better idea of work, to know the size of RCC sections, steel, rubber, etc., to understand the exact nature of work, to carry out the work as per design, to check the work carried out and the record measurements. And last, requirements for detailed drawing. Detailed drawing should have unit mentioned on it. Detailed drawing should indicate the north direction. These drawings should consist of site plan, ground floor, upper floor plans, elevation and sections. Number of sections should be given, also the location sections if required. Construction note should be indicated on the drawing. Separate foundation drawing should be provided. Schedule of opening should be given. A written note should be visible and in proper scale. Enough dimensions should be given for cross checking. Revision numbers should be indicated on the drawing. So last one is revision number. म्हणजे थोडक्यात आपण ड्रॉइंग काढताना ते ड्रॉइंग किती नंबरचं आहे. समजा मी प्लॅन नंबर 1 काढला, सो इट इज कॉल्ड इज ऑप्शन नंबर 1. समजा मी तो रिवाइज केला, इट इज ड्रॉइंग नंबर 2. समजा आपण तिसऱ्यांदा काढला, सो इट इज नंबर 3. म्हणजे त्या ड्रॉइंगमध्ये जेवढे बदल झाले असतील तेवढ्या बदलाप्रमाणे आपण ड्रॉइंगचा नंबर त्याच्यामध्ये टाकत असतो आणि त्याच्याप्रमाणे तो सेट करत असतो. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुमच्या ह्या डिटेल ड्रॉइंगमध्ये असणं अपेक्षित आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लाईन प्लॅन, हाऊ टू डेव्हलप ए लाईन प्लॅन टू ए रेग्युलर प्लॅन, हाऊ टू ड्रॉ एलिव्हेशन अँड सेक्शन हे परत एकदा बघणार आहोत. तोपर्यंत ओके, नमस्कार.